नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी भूगोल पाठ क्रमांक 5 सागरी प्रवाह या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. तर तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर बघूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न 1, योग्य पर्याय निवडा. त्यामधील अ आहे लॅब्राडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे उत्तर अटलांटिक. हा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे? उत्तर आहे सोमाली प्रवाह. प्रश्न ई, सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही? याचं बरोबर उत्तर आहे भूमिय वारे. ई प्रश्न, उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात खालीलपैकी कशाची निर्मिती होते? बरोबर उत्तर आहे दाट धुके. उ प्रश्न, उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अटलांटिकापर्यंत वाहणारे प्रवाह कोणते? उत्तर आहे थंड सागरी प्रवाह. प्रश्न क्रमांक 2, खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करा. अ प्रश्न, सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात. उत्तर, हे विधान योग्य आहे. हा प्रश्न, खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात. उत्तर, हे विधान योग्य आहे. ई प्रश्न, पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते. उत्तर आहे हे विधान योग्य आहे. ई प्रश्न, मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्व आहे. उत्तर, हे विधान योग्य आहे. उ प्रश्न, हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते. उत्तर, हे विधान अयोग्य आहे. योग्य विधान आहे हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असते. उ प्रश्न, ब्राझील जवळ सागरी प्रवाहामुळे पाणी उबदार होते, या उलट आफ्रिका किनाऱ्यालगत पाणी थंड होते. उत्तर आहे हे विधान योग्य आहे. प्रश्न क्रमांक 3, पुढील गोष्टींचा परिणाम सांगा. अ प्रश्न, उष्ण प्रवाहांचा हवामानावर काय परिणाम होतो? उत्तर, उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टी जवळून वाहतात तेथे हवामान उबदार बनते, तर काही प्रदेशात पावसाचे प्रमाण वाढते. तसेच काही ठिकाणी उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनते. त्यामुळे तेथील बंदरे हिवाळ्यातही गोठत नाहीत. हा प्रश्न, शीत प्रवाहांचा हिमनगाच्या हालचालींवर काय परिणाम होतो? उत्तर, शीतल सागरी प्रवाहांमुळे ध्रुवीय प्रदेशांकडून हिमनग वाहत येतात. असे हिमनग सागरी वाहतूक मार्गावर आले तर जहाजांना ते धोकादायक ठरतात. ई प्रश्न, सागरात पुढे आलेल्या भूभागांचा सागरी प्रवाहांवर काय परिणाम होतो? उत्तर, सागरात पुढे आलेल्या भूभागांमुळे सागरी प्रवाहांमध्ये अडथळे निर्माण होतात. तसेच सागरी प्रवाहांची दिशा व वेग यामध्ये बदल होतो. ही प्रश्न, उष्ण व शीत हवामानांच्या संगमाचे प्रदेश यांच्यावर काय परिणाम होतो? उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशाने मोठ्या प्रमाणावर दाट धुके तयार होते. उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वनस्पती, शैवाल, प्लवंग हे माशांचे खाद्य वाढते व तेथे मासेमारी व्यवसाय भरभराटीस येतो. उ प्रश्न, सागरी प्रवाहांची वाहन शक्ती यावर काय परिणाम होतो? पृष्ठीय सागरी प्रवाहांच्या वहन शक्तीमुळे किनारपट्टीच्या तापमानात व पर्जन्यमानात फरक पडतो.
खोल सागरी प्रवाहांमुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठभागाकडे येते. प्रश्न खोल सागरी प्रवाह यावर होणारा परिणाम. खोल सागरी प्रवाहांमुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठभागाकडे येते. खोल सागरी प्रवाहांमुळे सागर जलाचे पुनर्वितरण घडून येते. प्रश्न क्रमांक 4. सागरी प्रवाहांचा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामधील प्रश्न हम्बोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरील हवामानावर काय परिणाम होत असेल? उत्तर हम्बोल्ट हा शीत सागरी प्रवाह दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळून वाहत असल्याने तेथील पर्जन्याचे प्रमाण कमी होते. तसेच त्यामुळे तेथे ओसाड वाळवंटी प्रदेश तयार झाले आहे. हा प्रश्न प्रति विषुववृत्तीय प्रवाह कोणकोणत्या महासागरात दिसत नाहीत व का? उत्तर प्रति विषुववृत्तीय प्रवाह हे हिंदी महासागर, दक्षिण महासागर व आर्क्टिक महासागर या महासागरांत दिसत नाहीत कारण हे महासागर या प्रवाहापासून दूर आहेत. तसेच विषुववृत्तीय प्रवाह हे अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागरातील विषुववृत्तीय पट्ट्यातच वाहतात. प्रश्न उत्तर हिंदी महासागरात कोणते प्रवाह नाहीत व का? उत्तर उत्तर हिंदी महासागरात शीत प्रवाह नाहीत. उत्तर हिंदी महासागराचा भाग उष्णकटिबंधात असल्यामुळे तेथे शीतप्रवाह नाहीत. उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे कोठी आहेत? उत्तर उत्तर अटलांटिक महासागरात गल्फ प्रवाह व लॅब्राडोर प्रवाह. उत्तर पॅसिफिक महासागरात क्युरोशिओ प्रवाह व योआशिओ प्रवाह. दक्षिण अटलांटिक महासागरात ब्राझील प्रवाह व फॉकलँड प्रवाह. दक्षिण पॅसिफिक महासागरात पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह व दक्षिण ध्रुवीय प्रवाह. दक्षिण हिंदी महासागरात ॲग्युल्हास प्रवाह व दक्षिण ध्रुवीय प्रवाह. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती? उत्तर महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमानात व घनतेत तफावत आढळते. सागराच्या पाण्याचा तापमानातील व घनतेतील तफावतीमुळे अभिसरण घडून येते. यालाच उष्णता क्षारता अभिसरण म्हणतात. उष्णता क्षारता अभिसरणामुळे खोल सागरी प्रवाह निर्माण होतात. प्रश्न क्रमांक 5 त्यामधील प्रश्न आहे सागर जल गतिशील कशामुळे होते? उत्तर समुद्र सपाटीपासून 500 मीटर खोलीपर्यंतचा भाग वरचा थर असतो. या खोलीपर्यंत सूर्यकिरणांची उष्णता सहज पोहोचते. या विभागातील जलाची हालचाल ही तापमान व क्षारता यामुळे होते. तर ग्रहीय यामुळे सागर जलाला गती प्राप्त होते. त्यामुळे सागर जल गतिशील होते. प्रश्न सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे कशी दिशा मिळते? उत्तर सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेप्रमाणे आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेप्रमाणे दिशा मिळते. प्रश्न कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात का गोठतात? उत्तर कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळून लॅब्राडोर हा शीतप्रवाह वाहतो. त्यामुळे तेथील हवामान अतिशय थंड असते. शीत सागरी प्रवाहामुळे ध्रुवीय प्रदेशाकडून या भागात हिमनग वाहत येतात. तसेच हिवाळ्यात जानेवारी महिन्यात
28 अंश सेल्सिअस इतके तापमान असते, तर जुलै महिन्यात 16 अंश सेल्सिअस इतके असते. म्हणून कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.